शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो। या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा। या चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉन नक्की दाबा। आपणास व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर अवश्य करा। नमस्कार, मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थिती संदर्भात थोडक्यात अंदाज व्यक्त करणार आहे। डब्ल्यूडीचा प्रभाव उत्तर भारतातला पुढे सरकला असला तरी आता वातावरण बदलायला सुरुवात झाली आहे। बंगालच्या उपसागराच्या किनारपट्टी भागाकडून बाष्पयुक्त ढग तयार होत असून हे ढग लवकरच ओरिसा, आंध्र प्रदेश, तेलंगणा, छत्तीसगड, मध्य प्रदेश, महाराष्ट्र या दिशेने सरकणार आहेत आणि त्याच वेळेस एक डब्ल्यूडी येत असल्यामुळे या वातावरणाचा मोठा प्रभाव या भागात पडणार असून गारपीट मोठ्या प्रमाणात होणार आहे। एकूणच हे वातावरण स्थानिक स्वरूपाचं निर्माण होत असून या ठिकाणी तयार झालेला स्थानिक कमी दाब हे त्याचं कारण आहे। डब्ल्यूडीचं वातावरण हे आता पूर्व भारताकडे सरकलं आहे। महाराष्ट्रामध्ये सध्या कुठलंही पावसाळी वातावरण नाही। जीएफएसच्या 10 डेज मिनिमम टेम्परेचर मॉडेलनुसार सध्या महाराष्ट्रामध्ये थोडी थंडी वाढली आहे। उद्या मात्र या थंडीचा प्रभाव बऱ्यापैकी कमी व्हायला सुरुवात होईल। या थंडीचा प्रभाव महाराष्ट्राच्या उत्तरेकडून उत्तर महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र, विदर्भाचा उत्तरेकडील भाग अशी राहण्याची शक्यता आहे। थंडीचं प्रमाण मात्र 26 तारखेपासून कमजोर व्हायला सुरुवात होईल। 27 तारखेपासून महाराष्ट्रातील थंडी गायब होईल। जीएफएसच्या 10 डेज रेनफॉल फॉरकास्ट मॉडेलनुसार आज बंगालच्या उपसागराच्या किनारपट्टी भागातून बाष्पयुक्त ढग निर्माण व्हायला सुरुवात होणार आहे। या ढगांची संख्या उद्या 24 तारखेला वाढणार आहे आणि याचा परिणाम महाराष्ट्रामध्ये प्रत्यक्ष 25 तारखेलाच पावसाळी वातावरण तयार होण्याची शक्यता आहे। सुरुवातीला ढगाळ वातावरण होईल। 26 तारखेला या मॉडेलने विदर्भात गारपिटीची शक्यता वर्तवली आहे। साधारण विदर्भाचा बऱ्याच भागात ही असेल असा प्राथमिक अंदाज आहे। थोडं हलक्या स्वरूपात मराठवाड्यात याचा प्रभाव राहील। नंतर हे थोडं छत्तीसगड आणि मध्य प्रदेशकडे सरकण्याची शक्यता 27 तारखेला आहे। मात्र 28 तारखेला देखील विरळ स्वरूपात मराठवाडा, विदर्भात पावसाची शक्यता या मॉडेलने वर्तवली आहे। या मॉडेलने महाराष्ट्रामध्ये 29 तारखेला देखील मराठवाडा आणि विदर्भात पावसाचा अंदाज दिला आहे। हे वातावरण 1 तारखेला देखील असण्याची शक्यता आहे। अतिशय प्रभावी अशा प्रकारचा डब्ल्यूडी उत्तर भारताच्या दिशेने सरकण्याची शक्यता आहे। आपण बघतो पावसाळ्यासारखा अतिशय प्रभावी अशा प्रकारचं पावसाळी वातावरण हे उत्तरेकडे अनेक राज्यांबरोबरच उत्तर प्रदेश, बिहारकडे सुद्धा तयार होणार आहे। त्यामुळे एक मोठं वातावरण पावसाचं आता मार्चच्या सुरुवातीलाच तयार होतं आहे। स्कायमेटने मात्र फारसा अंदाज या संदर्भात दिलेला नाही। आज पूर्व भारतात पाऊस दाखवला आहे। 24 तारखेला बंगालच्या उपसागराच्या किनारपट्टी भागात हलके ढगाळ परिस्थिती दाखवलेली आहे। साधारण हलका पावसाचं वातावरण विदर्भामध्ये, खास करून पूर्व विदर्भात 26 तारखेला दाखवलं आहे। हे वातावरण थोड्याफार प्रमाणात 27ला असेल। 28 तारखेपासून मात्र हे वातावरण उघडण्याचा अंदाज स्कायमेटचा आहे। उत्तर भारतात मात्र प्रभावी डब्ल्यूडी पुढे राहणार आहे। आपल्या सर्वांना माहिती आहे ECMWF मॉडेलमध्ये जर पाऊस दाखवला तरच महाराष्ट्रामध्ये खऱ्या अर्थाने पावसाचं वातावरण तयार होतं। जीएफएस मॉडेलपेक्षा ECMWF मॉडेलचा अंदाज आपल्यासाठी अतिशय पूरक असतो। आपण जर बघितलं तर आज उद्या बंगालच्या उपसागराच्या आजूबाजूने बाष्पयुक्त ढग निर्माण व्हायला सुरुवात होणार आहे। 24 तारखेला या ढगांचं प्रमाण वाढत जाण्याची शक्यता आहे। 25 तारखेला अगदी विदर्भापर्यंत हे वातावरण सरकण्याचा अंदाज आहे। 26ला प्रत्यक्षात विदर्भाच्या आणि मराठवाड्याच्या काही भागात पावसाळी वातावरण तयार होईल। यामध्ये हलकी गारपिटीची शक्यता आहे। 27 तारखेला याचा प्रभाव मध्य प्रदेश आणि छत्तीसगडवर अधिक वाढण्याची शक्यता असून विदर्भातही खास करून नागपूर, भंडारा, गोंदिया, अमरावती, अकोला या जिल्ह्यांमध्ये पावसाचा प्रभाव राहण्याची शक्यता आहे। 28ला अतिशय विरळ वातावरण राहील। एखाद दुसऱ्या ठिकाणी पावसाचं वातावरण राहील। विदर्भात हे वातावरण ढगाळ स्वरूपात 29ला राहण्याची शक्यता आहे। 1 तारखेपासून हे वातावरण कमी होण्याची शक्यता आहे। मात्र 1 तारखेपासून उत्तर भारतात प्रभावी डब्ल्यूडी येण्याची शक्यता आहे।
आपण बघतो ECMWF मॉडेलने उत्तर भारतात अतिशय प्रभावी WD दाखवला आहे, परंतु महाराष्ट्रात सर्वच भागात हा पाऊस नाही आहे. केवळ मराठवाड्याच्या पूर्वेकडील भागामध्ये आणि विदर्भामध्ये याचा प्रभाव राहण्याची शक्यता आहे. पूर्व विदर्भात त्याचा प्रभाव अधिक असेल. सध्या महाराष्ट्रामध्ये 1012 हेक्टोपास्कलचा किंवा 1014 हेक्टोपास्कलपर्यंत वातावरण आहे. हे आधीमध्ये 1010 हेक्टोपास्कलपर्यंत कमी होईल. ज्या ज्या ठिकाणी हे कमी होईल त्या त्या ठिकाणी पावसाळी वातावरण तयार होण्याचा अंदाज आहे. हा पावसाचा प्रभाव मुख्य करून छत्तीसगड आणि मध्य प्रदेशवर आहे. मात्र विदर्भात याचा प्रभाव थोडा कमीच राहणार आहे. मात्र पावसाची हजेरी मात्र विदर्भ मराठवाड्याच्या काही भागात लागणार आहे. यामध्ये मुख्यत्वे करून अकोला अमरावतीचा काही भाग, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, वाशिम, हिंगोली पूर्व आणि नांदेड पूर्व भागात हे वातावरण राहणार आहे. आपण एक धावता अंदाज साधारण ह्या वातावरणाचा घेऊ. आज आपल्याला वातावरणात बदल दिसेल. बंगालच्या उपसागराच्या दिशेने वातावरण तयार व्हायला सुरुवात होईल. प्रत्येक दिवशी हे वातावरणाचा प्रभाव कमी होतोय की जास्त हे आपण बघणार आहोत. आपण बघतो की साधारण 24 तारखेलाच बंगालच्या उपसागराच्या दिशेने हे ढग निर्माण होतील. बाष्पयुक्त ढग आहेत. पावसास अनुकूल अशी परिस्थिती आहे. 25 तारखेलाच आपल्याला नांदेड, चंद्रपूर, गडचिरोली भागात काही ठिकाणी पाऊस होताना दिसेल. हे वातावरण थोडं मराठवाडा विदर्भाकडे सरकण्याची शक्यता आहे. यामुळे नंदुरबार, धुळे, जळगाव, अकोला या भागात सुद्धा मोठी ढगाळ परिस्थिती, एखाद दुसऱ्या ठिकाणी शिडकावा होण्याची शक्यता नाकारता येत नाही. आपण बघतो की हे वातावरण थोडं जळगाव पूर्व भागामध्ये, अकोला आणि अमरावतीच्या उत्तर भागामध्ये सरकण्याची शक्यता आहे. यवतमाळच्या काही भागामध्ये, अकोला अमरावतीच्या काही भागामध्ये त्याचा प्रभाव राहणार आहे. दर्यापूर आणि मूर्तिजापूर या ठिकाणी याचा प्रभाव जाणवण्याची शक्यता आहे. नेरला याचा प्रभाव जाणवण्याची शक्यता आहे. यावेळेस 26 तारखेला यवतमाळमध्ये प्रभाव जाणवेल. अमरावतीच्या, अकोल्याच्या काही भागात प्रभाव जाणवण्याची शक्यता आहे. वर्धा, नागपूरच्या काही भागातही याचा प्रभाव राहण्याची शक्यता आहे. हिंगोली पूर्व भागात पुसद आणि उमरखेडलाही थोडा प्रभाव जाणवण्याची शक्यता आहे. यावेळेस थोडं नांदेड आणि लातूर भागात सुद्धा वातावरण निर्माण होण्याची शक्यता आहे. गोंदियाच्या उत्तरेला 28 तारखेला गारपिटीची शक्यता आहे. मार्चमध्ये जे काही वातावरण तयार होणार आहे यामध्ये थोडं पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या दक्षिणी भागात वातावरण निर्मितीची शक्यता आहे. आपण बघतो 1007 हेक्टोपास्कलपर्यंत हवेचा दाब विदर्भात कमी होणार आहे. पावसाचं वातावरण जरी मार्चमध्ये सुरुवातीला नसलं तरी हा हवेचा दाब कमी होण्यामुळे ढगाळ परिस्थिती महाराष्ट्रात राहणार आहे. विदर्भात बराच काळ हे वातावरण राहील असा अंदाज आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी त्या दृष्टीने शेतीचं नियोजन करावं. आपणास व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय बळीराजा.